रात्रीचे 1:15 वाजले आणि दादर स्टेशनवरून ती शेवटची लोकल सुटली. सेकंड क्लासचा तो डब्बा, ज्यात 15 ते 20 प्रवासी बसले होते. त्यातले काही प्रभादेवीला उतरले तर काही लोअर परळला. आता ट्रेनमध्ये फक्त 2च प्रवासी होते. जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातलेली 20-22 वर्षांची मुलगी आणि साधारण पोशाखात एक 30 ते 35 वर्षांचा तरुण. मुलीचं सगळं लक्ष ती मोबाईलमध्ये पाहत असलेल्या व्हिडिओकडे. काही वेळातच तो व्हिडिओ संपला आणि त्या मुलीने वरती पाहिलं. एका हातात मोबाईल आणि तिच्या मांडीवर तिची बॅग. गळ्यात आय कार्ड, ज्यावरून ती कॉल सेंटरला वगैरे जॉबला असेल असं वाटलं. त्यात दिसायलाही सुंदर. जेव्हा तिने वरती पाहिलं तर पूर्ण डब्यात फक्त ती आणि तोच तरुण. थोडासा सावळा, दाट केस आणि मिशी असलेला, आणि हातात एक पिशवी. मग ती त्याला पाहून थोडंसं सावरून बसली. महालक्ष्मी स्टेशन आलं, कुणीच उतरलं नाही. मुंबई सेंट्रल आलं, कुणीच चढलं नाही की उतरलं नाही. ट्रेन निघाली आणि तेवढ्यात दोघांची नजरानजर झाली आणि तिने पटकन पाहून न पाहिल्यासारखं केलं. ती एकदम खिडकी शेजारी बसलेली होती आणि तो तरुण डब्याच्या मध्यभागी हँडल पकडून उभा होता. तिला शक्यतो पुढच्या स्टेशनला उतरायचं असावं म्हणून तिने कानातला हेडफोन काढून बॅगेत ठेवला. स्टेशन आलं तसं तिने बाहेर डोकावून पाहिलं, पण शेवटची ट्रेन आणि खूप उशीर झालेला असल्याने प्लॅटफॉर्मवर कोणीच नव्हतं. तिची उतरण्याची हिंमतच झाली नाही, कारण तो पुरुष तिच्याकडे एकटक पाहत उभा होता आणि ट्रेन पुन्हा निघाली. तिला एकदम घाबरायला झालं. जीव अगदी कासावीस झाला. हळूहळू घामही फुटायला लागला, कारण आता तो पुरुष मध्ये फक्त एक रांग सोडून अगदी तिच्या समोरच्या सीटवर बसला होता. तो मध्ये मध्ये तिच्याकडे एकटक पाहत होता. ट्रेन धावती असल्यामुळे तिच्या मोबाईलला नेटवर्क मिळत नव्हतं. त्यामुळे कुणाला कॉल करता येईना की मेसेज करता येईना. पुढचं स्टेशन आलं आणि पुन्हा तेच. ना कोणी चढलं ना उतरलं. मुलगी इतकी घाबरली की हळूहळू तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. घशाला कोरड पडू लागली, कारण तिला हे कळून चुकलं होतं की आता फक्त 2च स्टेशन बाकी आहेत. तिथून पुढे काय? आणि या विचारातच शेवटचं स्टेशन आलं आणि ट्रेन चर्चगेटला येऊन थांबली. तेवढ्यात तो समोरचा पुरुषही उठला. मुलगी उठून जीवाच्या आकांताने बाहेर पळाली आणि तिला समोर 2 पोलीस दिसले. ती त्यांच्या शेजारी धापा टाकत थांबली. तेवढ्यात तो पुरुषही तेथे आला आणि त्याने त्या दोघांना सॅल्यूट केला. तेव्हा तो पोलीस त्याला म्हणाला, अरे, तुझी ड्युटी तर 2 स्टेशन मागेच होती ना? आणि ती मुलगी अबोल झाली.